सुप्रभात सुप्रभात मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या कॉलेजमधूनच होते. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो, कारण की विषय असा आहे की कधी पाणी जाते तर कधी लाईट. आज लाईट गेली त्यामुळे आपण असं झालं आहे पारूचं तोंड धुवून कॉलेजला. वन साईड. तर मित्रांनो, विषय असा आहे की सकाळी ते बोलतात ना, दुष्काळात 13वा महिना. पाणी कसं बस आलं होतं, तर पाणी तर आलं पण लाईट गेली. बोला आता पाणी गरम करायचं कसं, म्हणून आज फक्त फ्रेश होऊन आले. तर गेल्यावर आंघोळ करेल. ओके, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच भरभरून प्रेम द्या. तुमचा सपोर्ट खूप चांगला आहे, असंच राहू द्या. आणि मला पण सांगा तुम्हाला काय वाटते की अजून काय काय नवीन नवीन कंटेंट आणलं पाहिजे तुमच्यासोबत. तुम्ही सजेस्ट करा चला, कारण की दररोज कॉलेज. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय बघायची इच्छा आहे, आपण प्रयत्न करतो. फिर से एक बार अपना जो साहिल है मार्केट में, फिर से एक बार हम जाएंगे रूम ढूंढने को. रूम ढूंढने का सिलसिला बंद नहीं होगा गाइस. मित्रांनो, लिफ्टमध्ये आमचे मित्र अडकलेले आहेत आतमध्ये. पप्पांनी याचा सरांना फोन केला, मी याला फोन केला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कधी आला? गुड नाईट. कधी? आमच्या वर्गात आज निवडणूक होणार आहे. ही निवडणूक मला वाटते प्लेसमेंट कोऑर्डिनेटरची होणार आहे. तर आपले नीरज भाऊ, ज्यांच्या डोक्यावर पिंपल आहे, त्यांच्या गेले काय केलं त्यांचं चिन्ह आहे पिंपल. तर त्या पिंपल बटनावर दाबून सर्वात जास्त वोट करा, जेणेकरून आपले नीरज भाऊ जिंकतील. ओके, आणि मुलींमधून आपण विचारू इकडं कोण उभे राहणार आहे. ए मेंटल, तू निवडणुकीला उभी राहणार आहे असं ऐकलंय आम्ही. तू निवडणुकीला उभी राहणार आहे असं ऐकलंय आम्ही. प्लेसमेंट कोऑर्डिनेटरशी. किती रुपये भेटते? किती रुपये? हां, किती रुपये भेटणार? नाही पटलं. अजून 500 रुपये. शेवटची बोली 500 रुपये. काय मित्रांनो, वोटिंग बघा, वोटिंग सगळे वोटिंग बघते. झेंडे काय करायला आलं इथं सियार? असं काय वोटिंग आहे इथं? सगळे बघायला आले इथं वोटिंग तुम्ही बघाय कसे काय आले सर इथून? हे सगळं इलिगल चालू आहे इथं बघा. सगळं इलिगल आहे. डबल चालू आहे. डमी मतदान झालं. शाही लाव. पेमेंट केलं सुरेश मिसाळ याला पेमेंट करायचं. मित्रांनो, मतमोजणी चालू आहे. मतमोजणी मित्रांनो, एका मोठ्या रिझनमुळं कॉलेजमधून, म्हणजे कॉलेजला काय महाराष्ट्रात बंद केलेलं आहे पूर्ण. ते रिझन मी तुम्हाला नंतर सांगतो. गहन विषय जरा, आपल्याला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही, पण बोलतो मी तुम्हाला. अरे नाही रे मित्रांनो, आपले मित्र चाललेत घरी. ते रिझन मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके, भेटणार उद्या सगळे आपल्याला परत. ओके, भेटा बरं का, भेटा. भेट बरं. आता उद्या महाराष्ट्रावर डिपेंड आहे. ठीक आहे, हे नंतर बोलू आपण. तर फायनली मित्रांनो, आपण रूमवर आलेलो आहे. आणि तुम्हा सर्वांना कळलीच असणार ही न्यूज की पूर्ण महाराष्ट्राला या न्यूजने हादरा बसले की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तर पूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे. आपल्या महाराष्ट्राचा एक वाघ हरवला, राजकारणातील एक उमद नेतृत्व हरवलं. तर काही नाही, आजचा दिवस एवढाच होता. सुरुवातीला थोडीशी मजा झाली, त्यानंतर अशी न्यूज समोर आली की सर्वांचं म्हणजे नाही का, सर्व निशब्द झाले. आणि अविश्वसनीय गोष्ट आहे. कोणाला माहितीच म्हणजे कोणाला कल्पनासुद्धा नव्हती की असं काही होऊ शकतं, किंवा असं काही भविष्यात पण कधी होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. पण नियतीच्या पुढं कोण काय बोलू शकतं मित्रांनो. तर काय नाही, आजचा दिवस एवढाच होता.
काय बोलू समजत नाही आहे मला. त्यामुळे आजचा दिवस एवढाच होता मित्रांनो. आजच्या दिवसासाठी एवढंच झालं. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की प्रत्येक दिवस नवीन असतो तसा उद्याचा दिवससुद्धा नवीन असणार आहे. त्यामुळे भेटूया आता डायरेक्ट उद्याच्या दिवसात. ओके, सो आतासाठी एवढंच. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचे दिवस